नमस्कार, मी सुवर्ण 3च्या या दुपारच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा 1 तास सविस्तर महाराष्ट्रातल्या देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा नागपूर दौरा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरला। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तब्बल 75,000 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण झालंय। सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। त्यानंतर मोदींनी मेट्रोच्या 2 मार्गिकांना हिरवा कंदील दाखवला, मेट्रो प्रवास देखील केला। यावेळी पंतप्रधानांनी मेट्रो प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांशी आणि सर्वसामान्यांशी संवाद साधला। तसंच खापरी मेट्रो स्टेशनवर मेट्रो फेज 2चं लोकोंशीला अनावरण देखील करण्यात आलं। यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते। मेट्रो कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केलं। यानंतर मोदींनी एम्स नागपूरचं राष्ट्रार्पण केलं। उपराजधानी नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या 521 किलोमीटर लांबीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं। अगदी कमी वेळेत नागपूर ते मुंबई असा प्रवास घडवणारा हा मार्ग अनेक गावांना आणि शहरांना समृद्ध करणारा आहे, जोडणारा आहे। नागपूर ते शिर्डी हा महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रवाशांसाठी पहिला टप्पा खुला करण्यात आलाय। हा भारतातील सगळ्यात लांब एक्सप्रेस मार्ग आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून जातो आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख भागांमधूनही जातो। त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे। समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य काय त्यावरही नजर टाकूया। देशातील सगळ्यात मोठा ग्रीनफील्ड हायवे आहे, 710 किलोमीटर लांबीचा आहे, म्हणजे नागपूर ते मुंबई 710 किलोमीटर लांब आहे। 55,000 कोटींचा खर्च झालेला आहे। 8 तासात नागपूर ते मुंबई प्रवासी वाहतूक करता येणार आहे। एकूण जमीन 8,311 हेक्टर संपादित करण्यात आली। अंडरपासेस 700 आहेत, उड्डाणपूल 65 आहेत। महामार्गावर एकूण 25 टोलनाके आहेत। प्रत्येक 5 किलोमीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। मुंबईशी मराठवाड्याचा, विदर्भाचा कनेक्ट होणार आहे। खानदेशाला राजधानीशी जोडणारा हा महामार्ग आहे समृद्धी महामार्ग। आर्थिक राजधानीचा विभागांशी थेट कनेक्ट होणार आहे। नागपूरमधील मिहानशी अनेक जिल्हे जोडले जाणार आहेत। 10 जिल्ह्यांमधून जाणारा हा बाळासाहेब ठाकरे महामार्ग आहे। 26 तालुक्यांतील 392 गावं जोडली जाणार आहेत। विकासाचा 6 पदरी महामार्ग आहे, म्हणजे 6 पदरी समृद्धी महामार्ग आहे। महामार्गालगत सीएनजी गॅस वाहिनी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। महामार्गालगत पीएनजी गॅस वाहिनी सुद्धा असेल। ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं असणार आहे। इलेक्ट्रिक वाहनांकरता चार्जिंग स्टेशन्सही उभारली जात आहेत। शेती आणि पर्यटनाची कशी समृद्धी झालेली आहे त्यावरही नजर टाकू। विदर्भातला शेतीमाल थेट मुंबईत पोहोचवता येणार आहे। भाजीपाला, फळं कमी वेळेत मुंबईत पोहोचतील। 18 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती होतीये। कृषी समृद्धी केंद्रांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत। भविष्यात 20 लाख नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत। समृद्धी हायवेमुळे शेतमाल साठवणुकीला चालना मिळणार आहे। गोदामं उभारण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। तसंच पर्यटन स्थळांना जोडणारा हा महामार्ग आहे। या महामार्गामुळे पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। अनेक पर्यटन स्थळं परस्परांना जोडली जाणार आहेत, जसं की लोणारचं सरोवर, वेरूळ, अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बीबी का मकबरा। महामार्गावरील ही पर्यटन स्थळं एकमेकांना कनेक्ट होतील। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये 75,000 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी त्यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित करण्यात आला। 8,680 कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या नागपूरच्या खापरी मेट्रो स्थानकावरून पंतप्रधान खापरी ते
ऑटोमोटिव्ह स्क्वेअर आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर एक्स्ट्रा लाईन या 2 मेट्रो रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। दरम्यान 6,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो टप्पा 2चं भूमिपूजन करून पायाभरणीही करण्यात आली। या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरकरांना मोठी भेट दिली आहे। त्याचबरोबर नाग नदी पुनरुज्जीवन आणि मेट्रो फेज 2चं भूमिपूजन देखील नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं। नागपूर मेट्रोला हिरवा कंदील दाखवण्यात आला। नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज 1चं लोकार्पण झालेलं आहे। ऑटोमोटिव्ह चौक ते कस्तूरचंद पार्क, प्रजापती नगर ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो रेल प्रकल्प फेज 1चं कोनशिला अनावरण सुद्धा झालं। नागपूर मेट्रोला सुद्धा हिरवा कंदील दाखवण्यात आला। या फेज 1 मधून त्यांनी प्रवास सुद्धा केला। राज्यातील विविध प्रकल्पांच्या 75,000 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात झालं। यावेळी मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला। देशाच्या राजकारणात काही शॉर्टकट पक्षांपासून दूर राहा आणि स्वार्थी नेत्यांना उघडं पाडण्याचं काम आता जनतेनंच करायला हवं असं आवाहन मोदींनी केलं। आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपया करणारे राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेकरता घातक आहेत अशी टीकाही त्यांनी केली। गोसेखुर्द प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधताना असंवेदनशील सरकारमुळे प्रकल्पाचा खर्च वाढल्याची टीकाही त्यांनी केली। तसंच डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळालेली आहे। शिंदे फडणवीस सरकारवर स्तुतीसुमनं त्यांनी उधळली। 2017 में डबल इंजन की सरकार बनने के बाद इस डैम का काम तेज हुआ है। हर समस्या को सुलझाया गया है। मुझे संतोष है कि इस वर्ष ये डैम पूरा भर पाया है। आप कल्पना कर सकते हैं इसके लिए 3 दशक से ज्यादा लगे, तब जाकर इसका लाभ गांव को, किसान को मिलने लगा। पीछे रह गए, वंचित रह गए, जिनको छोटा समझा गया, यानी जो पहले वंचित था वो अब हमारी सरकार की वरीयता में है। इसलिए आज छोटे किसानों के लिए वरीयता के आधार पर काम किया जा रहा है। पीएम किसान सम्मान निधि का बड़ा लाभ यहां विदर्भ के किसानों को भी मिला है। ये हमारी ही सरकार है जिस देश के लोगों को भारत की राजनीति में आ रही एक विकृति से सावधान भी करना चाहता हूं। ये विकृति है शॉर्टकट की राजनीति की। ये विकृति है राजनीतिक स्वार्थ के लिए देश का पैसा लुटा देने की। ये विकृति है करदाताओं की गाढ़ी कमाई को लुटा देने की। शॉर्टकट अपनाने वाले ये राजनीतिक दल, ये राजनीतिक नेता देश के हर करदाता के सबसे बड़े दुश्मन है। भारत के हर युवा से आग्रह करूंगा, हर टैक्स पेयर से आग्रह करूंगा, ऐसे स्वार्थी राजनीतिक दलों को, ऐसे स्वार्थी राजनीतिक नेताओं को एक्सपोज करिए। आमदनी अठन्नी, खर्चा रुपया, ये वाली कुनीति
लेकर के जो राजनीतिक दल चल रहे हैं वे इस देश को भीतर से खोखला कर देंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते। मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या कोनशिलेचं अनावरण झालं। यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर फोटो सेशनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला उभं असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोदींनी जवळ बोलावलं आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। मुख्यमंत्रीही मोदींचे आभार मानताना दिसले। वायफळ टोल नाक्यावर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी लेझीम आणि ढोल पथक उपस्थित होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनावेळी या लेझीम आणि ढोल पथकाच्या जवळ गेले। नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी फेरफटका मारला। तसंच ढोल पथकातील एका वाजंत्र्याकडून काठी घेऊन ढोल वाजवण्याचा आनंदही लुटला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीने ढोल पथकातील कलाकारांचा उत्साह वाढला होता। मोदींचा ढोल वाजवतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताकद दिली म्हणून समृद्धी महामार्ग होऊ शकला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं। समृद्धी महामार्गाचं काम सुरू केलं तेव्हा माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते। भूमी अधिग्रहणाचा मुद्दा होता, त्यावेळी कुणीही पैसे द्यायला नव्हतं, बँक पैसे द्यायला तयार नव्हती। आम्ही नवीन मॉडेल तयार केलं, सगळ्या बँकांना बोलावलं। SBI बँकेनं आता पैसे दिलेत, यानंतर या महामार्गाला 1 रुपयाची कमी पडली नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। तसंच आगामी काळात 50,000 कोटी रुपये महसूल देईन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। समृद्धी महामार्ग हा महसूल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आगामी काळात नागपूर विमानतळाचंही भूमिपूजन होणार आहे असंही फडणवीस म्हणाले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन केवल और केवल आपके हाथों से होना चाहिए। 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था। आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये समृद्धि महामार्ग हम लोग यहां पर कर पाए। बहुत कम लोगों को उस समय यकीन था कि इस प्रकार का रास्ता बन सकता है, लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था, और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर इस सारे मार्ग के लिए काम करते रहे। हमारे एकनाथ शिंदे जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की, क्योंकि उस समय के उनके नेता गांव में जाकर विरोध करते थे। उन्होंने गांव में जाकर सभा ली और कहा 1 इंच भी जमीन मत दीजिए। 15 दिन में उस गांव की 1-1 इंच जमीन हमको लोगों ने दी और एकनाथ जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की और हमने पूरा समृद्धि महामार्ग का अधिग्रहण यहां पर किया। और एक चीज का उल्लेख मैं करना चाहता हूं, आपने भारत को गति शक्ति नाम की एक ऐसी योजना दी है जो विश्व की सबसे अच्छी योजना है, सबसे थॉटफुल, सबसे कल्पना शक्ति की योजना है, जो भारत के चित्र को बदलेगी। गति शक्ति का एक उदाहरण ये महामार्ग भी है। इस पर रोड बना है, इसमें हमारे पास रेलवे के लिए जगह हमने रखी हुई है। इस पर हम लोग सेमी हाई स्पीड कार्गो ट्रेन चलाना चाहते हैं, उसकी पूरी जगह हमने अधिग्रहित करके रखी है। इसमें हमने मल्टी यूटिलिटी कॉरिडोर तैयार किया है। इस मल्टी यूटिलिटी कॉरिडोर में मैं भारत सरकार का और आपका आभार व्यक्त करूंगा। मैं इस निमित्त से आपको इतना ही निवेदन करना चाहता हूं, आने वाले दिनों में, क्योंकि आज आपने और गडकरी जी ने और नई सौगात हमको दी है। यहां पर हमारे रेलवे स्टेशन इतने सुंदर हो रहे हैं,
अब रेल कनेक्टिविटी है, रोड कनेक्टिविटी है, हाई स्पीड रेल भी होने वाली है। और उसके साथ साथ आपके ही आशीर्वाद से अगले 1 महीने में नागपुर एयरपोर्ट के भी भूमि पूजन के लिए हम आपको बुलाने वाले हैं। तो सारी मल्टी मॉडल कनेक्टिविटी यहां पर होगी। तो मैं ऐसा मानता हूं कि आज 14 जिले हमने जेएनपीटी पोर्ट से जोड़े और हमारे मुख्यमंत्री जी गढ़चिरौली और गोंदिया को भी जोड़ने जा रहे हैं। तो पूरा महाराष्ट्र ये पोर्ट लेड डेवलपमेंट का एक नया मॉडल इस महामार्ग के माध्यम से करेगा। समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं। नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन झालं। पुढील वर्षभरात दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी आपल्या भाषणात दिली। उद्घाटनाच्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदेंनी या महामार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याची माहिती दिली। मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचंही आज भूमिपूजन झालं। दरम्यान समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा हा क्षण माझ्यासाठी फक्त स्वप्नपूर्तीचा नाही तर अभिमानाचा आणि गर्वाचा आहे। अभिमान यासाठी की या कार्यक्रमाला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले। आनंद याचा आहे की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं। आता मी मुख्यमंत्री असताना आम्ही दोघं एकत्र असताना पंतप्रधानांच्या हस्ते याचं लोकार्पण करतोय। या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलं, याचाही मोठा आनंद आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। या उद्घाटनाला या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब उपस्थित झाले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। आणि आनंद याचा आहे की देवेंद्रजींनी जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं आणि आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघंही एकत्र असताना आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय, याचा आनंद खूप मोठा आहे। आणि त्याचबरोबर या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही दिलंय, याचाही खूप मोठा आनंद आहे। खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आम्ही सर्व काळजी घेतली आहे। हा इको फ्रेंडली रास्ता है। यहां पर 11 लाख पेड़ लगा रहे हैं, कम से कम कमीत कमी 35 लाख झाडं आपण लावतोय। हा पूर्ण ग्रीन कॉरिडॉर आहे। 250 मेगावॅट किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीची मेगावॅट सोलर एनर्जी आपण जनरेट करतोय। 1200 पेक्षा जास्ती तलाव शेततळी आपण शेतकऱ्यांसाठी निर्माण केली। शिरडी तक हुआ है, आगे 1 साल के अंदर 8-10 महीने में मुंबई तक ये समृद्धि महामार्ग पहुंचेगा। एक सिर्फ हाईवे नहीं है, एक गेम चेंजर प्रकल्प है। ये हमारे महाराष्ट्र की समृद्धि जो हाईवे है, ये महाराष्ट्र की भाग्य रेखा बदलने वाला ये समृद्ध हाईवे कहलाएगा और ये एक महाराष्ट्र की नई लाइफलाइन कहलाएगा। ये आज इसके सिर्फ हाईवे नहीं, इसके दोनों तरफ में कई हम नवनगर बनाना चाहते हैं और वहां कई इंडस्ट्री आएगी। वहां पर इंडस्ट्रियल हब होगा, एजुकेशन हब होगा, आईटी हब होगा, प्रोसेसिंग यूनिट आएंगे, लॉजिस्टिक हब होगा और ये पूरी तरह लाखों लोगों को रोजगार देने वाला समृद्धि हाईवे कहलाएगा। बहुत कठिन काम था, बहुत चैलेंजिंग काम था और उसे हम लोग आदरणीय प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से हमारी सब टीम ने ये काम किया है, इसलिए मैं सभी लोगों को धन्यवाद दूंगा। और महाराष्ट्र में जो बुलेट ट्रेन है, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे है, जैसे आपका एक ड्रीम प्रोजेक्ट है, उससे भी हम लोग गति दे रहे, उसे आगे बढ़ा रहे। ये हमारे महाराष्ट्र के लिए प्रगति के लिए बहुत ही कारगर साबित होगा। आपने रोड के लिए, रेलवे के लिए, नगर विकास के लिए लाखों करोड़ रुपया, 2 लाख करोड़ रुपया की प्रावधान भी आपने किया है। आगे भी हम आपकी मदद चाहते हैं, सहयोग चाहते हैं। हमारे राज्य में इंडस्ट्री आवे, बड़े बड़े उद्योग आवे, लोगों हजारों लाखों लोगों को काम मिले, यही हमारी कामना है और हमें विश्वास है।
कि आप हमें पूरा सहयोग कर रहे हैं और इसी के साथ हम आगे बढ़ रहे हैं। और मेहनत करने वाले लोग हैं, दोनों भी हमारे मंत्री लोग सब मेहनत करते हैं। हम लोग मेहनत करेंगे, आप सहयोग आशीर्वाद रखिए, ये राज्य को हम आगे बढ़ाएंगे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत झाल्याने ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने जल्लोष केला। पेढे वाटले, ढोल ताशांच्या गजरात हा आनंद साजरा केला। ठाण्यातील टेंभी नाका इथल्या आनंदाश्रमामध्ये हा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, प्रवक्ते नरेश मस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। आनंदाश्रमातली ही दृश्य आहेत। खासदार श्रीकांत शिंदे आणि प्रवक्ते नरेश मस्के उपस्थित आहेत। सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत। समृद्धी महामार्गाचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं आहे आणि ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं, म्हणून हा आनंद आणि उत्साह साजरा करण्यात आला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं। लोकार्पणानंतर खासदार श्रीकांत शिंदे आणि किरण पांडव यांच्या संकल्पनेतून नागपूर ते शिर्डी अशी प्रथम यात्रा बस रवाना करण्यात येते। या बसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि ही बस रवाना झालेली आहे। नागपूरपासून शिर्डीपर्यंत ही बस जाणार आहे। पहिली प्रवासी बस जी रवाना झाली आहे आणि त्याला हिरवा झेंडा दाखवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी। समृद्धी बस नागपूर ते शिर्डी असा प्रवास करणारी 521 किलोमीटरचा रस्ता समृद्धी हायवेवरून ही बस जाणार आहे। तिचं लोकार्पण करण्यात आलं। ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला। तसंच राज्यातील शिंदे सरकारवर उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केली। यावेळी त्यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवरून भाजपला फटकारलं। महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभलाय, मात्र याच महापुरुषांचा सातत्याने अवमान करण्यात येतोय। राज्यपालांनी महाराजांचा अवमान केला, तेच राज्यपाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत व्यासपीठावर बसलेले दिसतात। मग आम्ही काय समजायचं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। वाटते की आम्ही म्हणजे शिवसेना होतो आणि आम्ही शिवसेना संपवली, ती लोक ती संपले, फक्त ते जगजाहीर होणं बाकी आहे। मी म्हणजे शिवसेना, मी म्हणजेच काहीतरी केले, हे काम मीच केलं, मी नसतं तर झालंच नसतं, असं काही नसतं। कारण कोणाही एका व्यक्तीवरती जग अवलंबून नसतं। आदरणीय पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन गेले किंवा असतील आता माहिती नाही मला, पण त्यांनी मोठ्या मोठ्या विकास कामांचा एक शुभारंभ केला, लोकार्पण केलं। मग त्याच्यात काही जण म्हणाले की हे मीच केलं, हे मीच केलं। अरे नाही बाबा, कोणतरी सरकार येत जात असतं। आजपर्यंत महाराष्ट्राला किती मुख्यमंत्री झाले, ह्याच्या पुढे किती होणार आहेत, पण याचा अर्थ असा नाही की मी होतो तेव्हाच झालं आणि याच्या पुढे, याच्या आधी झालं नाही आणि याच्या नंतर होणार नाही, असं काही नसतं। त्याच्यामुळे असं कोणी समज करून घेऊ नये की मी म्हणजे सगळं काही, असं नाही। आणि तो समज काही जणांचा झालेला आहे। पण 17 तारखेला मोर्चा काढतो, महाविकास आघाडीचाच नव्हे तर महाराष्ट्र प्रेमींचा, महाराष्ट्र द्रोहींच्या विरुद्ध हा मोर्चा आहे। महाराष्ट्र द्रोहींच्या विरुद्ध तो सातत्याने महाराष्ट्राची जी अवहेलना होते, महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, मग आपण जे म्हणतो शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपतींचा महाराष्ट्र, आणि त्यांचाच अपमान करणारा माणूस जर आमच्या राज्यपाल पदावरती बसलेला असेल आणि तोच माणूस आज सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या व्यासपीठावरती असेल, तर महाराष्ट्राने नेमकं समजायचं काय? एका बाजूला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला आहे, महाराष्ट्राच्या बाजूने कोणीच बोलत नाहीये। याच केंद्रात कोणाचं सरकार आहे? भाजप। कर्नाटकात कोणाचं सरकार आहे? आणि महाराष्ट्रामध्ये मिंडे असले तरी कोणाचे मिंडे आहेत? भाजप। मग तिन्ही ठिकाणी भाजप आहे। दोन्ही मुख्यमंत्र्यांचे नेते आता एक आहे, कारण आपल्या मिंड्यांचा एकेकाळी नेता बाळासाहेब होते, आता झालेत मोदी।
मग त्या बोमईंचा नेता सुद्धा मोदी असल्यानंतर बोमई एवढ्या जोरात बोलतात, मग आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? पण अशा वेळेला पंतप्रधान हे आपल्या महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहेत की नाही, न्यायाचं काही बोलणार आहेत की नाही? पण हा महामार्ग त्याच वेळेला जवळपास 200-250 किलोमीटर बनून तयार होता आणि त्याचं मी हेच सांगत होतो की तयार झालेला महामार्ग आहे तो जनतेसाठी आहे, तर जनतेला वापरायला मोकळा करून द्या ना. जेवढा झालेला आहे तो पण 200-250 किलोमीटर म्हणजे काही कमी नव्हता, मुंबई पुण्यापेक्षा जास्त. ठीक आहे, आज उद्घाटनाचा मुहूर्त लागलाय, हरकत नाही, कोणाच्या का हस्ते असे ना, शेवटी हा करदात्यांचा पैसा आहे, त्याच्यामुळे कोणी हा मी केलाय असं समजू नये. निर्भया पथक कशासाठी नेमलं गेलं हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या माता भगिनीच्या रक्षणासाठी तात्काळ त्यांना मदत मिळावी, सहकार्य मिळावं आणि त्यांच्यावरती होणारे अत्याचार हे रोखले जावेत, अत्याचारांना तात्काळ बेड्या घातल्या जाव्यात म्हणून हे पथक निर्माण केलं गेलं. आणि त्या पथकातल्या गाड्या जर यांच्या रक्षणासाठी वापरणार असतील तर यांची वृत्ती काय लोकांना कळलं पाहिजे आणि कोणत्या नावाने मग तुम्ही आम्हाला काय शिकवणार? समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील तालुके आणि जिल्ह्यांना फायदा होणार आहे असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलंय. समृद्धीमुळे शहरांमधील अंतर देखील कमी होणार असल्याचं ते म्हणाले. सत्तेत असताना ज्यावेळी मदतीची गरज होती त्यावेळी समृद्धी महामार्गासाठी निधी दिल्याचं अजित पवार म्हणाले. निमंत्रण पत्रिका मी बघितली, माझं नाव नाही, परंतु मला निमंत्रण आलेलं आहे विरोधी पक्षनेता म्हणून. तेव्हा आता सरकारमध्ये कुणाची नावं टाकायची कुणाची नाही टाकायची हा त्यांचा अधिकार असतो. मी त्या गोष्टीला फार महत्त्व देत नाही. एक महत्त्वाचा द्रुतगती मार्ग समृद्धी मार्ग आज त्याचा पहिला टप्पा अर्पण होतोय. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे, कारण अनेक जिल्हे मराठवाडा विदर्भातले तालुके हे आणि अनेक गावं ही या समृद्धी महामार्गामुळं वेळेची बचत होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे. मी पण 2.5 वर्ष सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही प्रकारे तिथला निधी हा कमी पडून द्यायचा नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेतली. म्हणजे रस्ते विकास महामंडळाला काही व्याज द्यावं लागतं, काही इतर गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळेस ज्या वेळेस प्रस्तावी त्यावेळेस ताबडतोब अर्थमंत्री म्हणून मी लक्ष दिलं. उद्धव ठाकरे साहेबांनी पण अतिशय मनापासून त्याच्यामध्ये लक्ष दिलं, हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि चांगलं आहे. खरं तर मागेच आम्ही 1 मेला उद्घाटन त्याचं करणार होतो, पण दुर्दैवाने तिथं एक ब्रिज त्याचा काहीतरी नादुरुस्त झाला. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भिवघाट जवळ धक्कादायक घटना समोर आली आहे. बस चालवत असताना बस चालकाला चक्कर आली आणि शेजारीच असणाऱ्या वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरनं प्रसंगावधान राखलं. थेट बसचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं. सतर्क कंडक्टरमुळे वाहक आणि चालकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचलेले आहेत. परळी चिपळूण ही बस प्रवाशांना घेऊन भिवघाट मार्गे विट्याकडे निघाली होती, परंतु ती येत असतानाच चालकाला अचानक चक्कर आली. घटनेचं गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरनं बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला थांबवली. तात्काळ त्याच अवस्थेत बस चालवत भिवघाट इथं आणण्यात आली. या चालकावर त्वरित उपचार करण्यात आले, त्यामुळे तो वाचलेला आहे. गाडी दमाने असताना गाडी दमाने चालवत असताना अचानक त्यांना चक्कर आल्यासारखं भरपूर आपल्यासारखे झाले आणि तसं झालं. मी बाजूला बसले असल्यामुळे ते लगेच ब्रेक दाबून गाडी हे करून न्यूट्रल करून ब्रेक दाबलं, गाडी उभा केली, सरळ ते उजव्या साईडला पडले गेले. ते सलाईन ते लावलेले, डोळे ते उघडलेले चांगले आहेत. काय नाही सर, मी चालक वागा असल्यामुळं काय नाही, मी गाडी चालू शकतो, काय नाही. शाईफेक प्रकरणाचा निषेध करण्यात आलेला आहे. पुण्यामधून काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत. पुण्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. शाईफेक प्रकरणाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहर सगळं एकत्र आलेलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक हल्ला झाला होता, त्या हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय. पिंपरी चिंचवडमध्ये हा हल्ला झाला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. अरे तुमचं आमचं
प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना अधिक विचारूया। चंद्रकांत, शाई फेक प्रकरणाचा निषेध केला जातोय भाजपकडून, काय अधिक माहिती? आपल्याला माहिती आहे, काल पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री पण आहेत, ते त्यांच्यावर शाई फेक झाली पिंपरीमध्ये। समता सैनिकांनी ती केली, मनोज दुर्बडे म्हणून। त्याच्या निषेधार्थ आज भाजप रस्त्यावर उतरलेले आहे। फक्त पुण्यात नाही तर सगळे राज्यभर यांची निदर्शनं सुरू आहेत आणि भाजपच्या या आंदोलनात सर्व पदाधिकारी आहेत, हे विशेष आहे। म्हणजे आमदार असतील, सर्व पक्षाचे माजी महापौर, शहराध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी सर्व आणि मोठ्या संख्येने महिला। आणि आणखीन एक सर्वात लक्षणीय बाब म्हणजे भाजपचे आंदोलन पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांचे फोटो झळकत आहेत। कारण नेहमी भाजपवर आरोप होतो की ते बहुजन महापुरुषांचा अपमान करतात, त्यांच्या विरोधात साताने असे वादग्रस्त विधानं करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात। हा बाकीच्या मवियावाल्यांचा आरोप आहे। तो आरोप सोडून काढण्यासाठी आज जाणीवपूर्वक भाजपच्या आंदोलनात फुले आणि आंबेडकरांचे फोटो तिथं पाहायला मिळतात आपल्याला। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल चंद्रकांत। भारतीय जनता पार्टी पुणे शहर तर्फे शाई फेक हल्ल्याचा निषेध केला जातोय। शाहू फुले आंबेडकरांचं चित्र जाणीवपूर्वक हातात घेऊन हल्ल्याचा निषेध केला गेलाय। कोल्हापुरामध्ये अग्निवीर सैन्य भरतीची प्रक्रिया नुकतीच पार पडली आणि या भरती दरम्यान अग्निवीर भरतीसाठी आलेल्या काही तरुणांकडून स्टिरॉइडचा वापर करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। जिथे भरती पार पडली तिथल्या स्वच्छतागृहात इंजेक्शनचा खच पडल्याचं पाहायला मिळालं। तसंच भरतीवेळी एक तरुण अस्वस्थ देखील झाला होता। अग्निवीर भरतीवेळी 5,000 इंजेक्शन देणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये घरासमोर उभी असलेली कार रात्रीच्या वेळी अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे। शहरातील लक्ष्मीनगर भागात शुक्रवारी बाईकवर आलेल्या 2 अज्ञातांनी कार पेटवून दिली। दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। राजेंद्र पोद्दार यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नागपूर अमरावती महामार्गाजवळच्या तळेगाव जवळच्या सत्याग्रही घाटात एका 30 वर्षाच्या महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। ही महिला नेमकी कोण आहे या संदर्भात पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय। परिसरातील बारकाईनं अनेक गोष्टींची पाहणी केलेली आहे। तसंच लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय। लव्ह जिहादच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं गांभीर्यानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे। आंतरधर्मीय प्रेम प्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींकरता राज्य सरकार विशेष समिती स्थापन करणार आहे। भविष्यात श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती होऊ नये याकरता राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जाते। राज्यातील मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। इतकंच नव्हे तर कायदा आणण्याच्या दृष्टीनंही प्रयत्न सुरू झालेत। श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे राज्यात लव्ह जिहाद कायदा आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र विधेयक आणण्यापूर्वीच आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललं। येत्या 7 दिवसात 10 सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे। आम्ही पूर्वी एक कमिटीच्या गठीतचा आदेश दिलेला आहे। एक 7 दिवसाच्या आत ते कमिटी डिक्लेअर होणार आहे। त्या कमिटीचं नाव आहे आंतरजातीय विवाह करून मुलं मुली जे आहे त्यांचे ते आपले जे मूल परिवारातून त्यांचा संबंध कमी झाला आहे त्यांच्या समस्याचे निराकरणासाठी समिती गठीत होणार आहे। 10 लोकांची समिती होणार आहे। सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यामागे एक मोठं कारण आहे। आंतरधर्मीय लग्नामुळे मुली मूळ कुटुंबापासून विभक्त होतात। ज्यांच्याशी लग्न होतं त्यांनाही हे माहिती असतं की मुलीला कुणी विचारणार नाही। त्यातूनच श्रद्धा वालकर हत्याकांड घडलं होतं। भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाणाऱ्या मुला मुलींशी सरकार संवाद ठेवणार आहे। अशा मुलं मुली आंतरजातीय विवाह करून पळवतात, आपले परिवाराची इच्छा विरुद्ध जातात, त्यांचे सरकार त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन घेणार आहे। सरकार त्याबद्दल त्यांच्यावर कम्युनिकेशन करणार आहे आणि गरज पडली तर त्यांचे सहायता पण करणार आहे।
लव्ह जिहादच्या विरोधात भाजप आमदार नितेश राणे यांनी सातत्यानं आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी विधेयकाचा मसुदा निश्चित करण्यासाठी आमदार नितेश राणेंसह काही आमदारांना जबाबदारी देण्यात आली आहे। देशात ज्या राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे त्या कायद्यांचा अभ्यास केला जातोय। आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या मुला-मुलींसोबत अनेकदा त्यांचे कुटुंबीय संबंध ठेवत नाहीत। अशावेळी त्या मुला-मुलींना धोकाही निर्माण होऊ शकतो। त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला समिती स्थापन करण्याचा निर्णय संकटात असलेल्या मुलींसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुणे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय विजय कोलते यांच्या कन्येवर कारवाई झाल्याने चर्चा सुरू झाली आहे। तृप्ती कोलते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या पत्नी आहेत। पुणे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी जमिनीच्या प्रकरणात शासन आदेश न मानता निकाल दिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले। निवडणुकीत निरपेक्ष काम न केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। तृप्ती कोलते या शरद पवारांच्या निकटवर्तीय विजय कोलते यांच्या कन्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या तृप्ती कोलते या पत्नी आहेत। तहसीलदार तृप्ती कोलते यांनी जमिनीच्या प्रकरणात चुकीचा निर्णय देणं, जमिनीच्या प्रकरणात शासन आदेश न मानता निकाल देणं, कोविड काळातील औषध खरेदीत अनियमितता तसंच निवडणुकीशी संबंधित कामाबद्दल तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। तृप्ती कोलते 2 वर्षांपासून हवेलीच्या तहसीलदार आहेत। तृप्ती कोलते यांनी धडाडीच्या तसंच कार्यक्षम अधिकारी म्हणून नाव कमावलंय। मात्र आता निलंबनाची मोठी कारवाई झाल्यानं जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।